न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा। विखे कारखान्याने शासनाकडून कृषी कर्जमाफी योजना ज्यावेळेस आली त्यावेळेला त्यांच्याकडे बँकांचं जे कर्ज होतं ते बँकांचं कर्ज विखे कारखान्याने कृषी कर्जमाफी योजनेत घातलं। हीच मुळात गंभीर चूक त्यावेळेला होती, कारण शासनाची कृषी कर्जमाफी योजना ही पूर्णपणे व्यक्तिगत शेतकऱ्यांसाठी होती। त्यामुळे अशा प्रकारची कृषी कर्जमाफी योजनेचा लाभ घेणं हे कृत्य पूर्ण बेकायदेशीर अशा प्रकारचं होतं आणि ही साधारण 9 कोटीची रक्कम त्या संदर्भात कारखान्याने एक प्रकारे फ्रॉड केला असंच म्हणावं लागेल। आणि म्हणून आम्ही सुरुवातीपासून या प्रकरणाचा पाठपुरावा करतोय। त्याच्याप्रमाणे अनेक न्यायालयांमध्ये आम्ही दाद मागितली आणि राहता न्यायाधीशांनी म्हणजे JMFCने आम्हाला त्यावेळेस न्याय दिला 2023ला आणि त्यांनी आदेश दिला होता की पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी करावी। अशा पद्धतीचा जो आदेश दिला होता त्याच्या विरोधात विखे कारखाना औरंगाबाद हायकोर्टामध्ये ते केले। तिथे त्यांनी या राहता कोर्टाच्या निकालाच्या विरोधात स्थगिती घेतली, किंबहुना तो आदेशच रद्द करून घेतला। त्याच्यावर आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आणि आता काल 18 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला न्याय दिला। आमचे याचिकाकर्ते बाळासाहेब किरणनाथ विखे पाटील आणि दादासाहेब पवार यांनी केलेल्या याचिकेला अपिलाला यश आलं आणि सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारचा आदेश दिला की 156(3) कलमान्वये या ठिकाणी विखे कारखान्याच्या विरोधात कारवाई व्हावी, त्यांच्या संचालक मंडळाच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याची चौकशी व्हावी अशा प्रकारचा आदेश दिला आणि हा आदेश त्याची अंमलबजावणी 8 आठवड्याच्या आत करावी अशाही प्रकारचा आदेश मेहरबान सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे। हा जो 9 कोटीचा कर्जमाफीचा विषय आहे, शासनाच्या लक्षात आल्यानंतर शासनाने ते 9 कोटी रुपये परत भरून घेतले। म्हणजे कारखान्याने बँकेकडे दिले, बँकेने शासनाकडे ते पैसे परत भरले। परंतु या 5 वर्षाचा कालावधी याच्यात गेला आणि त्या 5 वर्षात 6% व्याजाचा प्रश्न उपस्थित झाला होता। अद्यापर्यंत तोही प्रश्न मिटलेला नाही। शासन ज्यावेळेस त्या 6%ची वसुली करेल ती वसुली मात्र सभासदांच्या माथी मारली जाईल आणि त्यालाही आमचा विरोध राहील, एवढंच या प्रसंगी आपल्याला सांगता येईल। न्यायालयाने काही चौकशी केलेली नाही किंवा न्यायालय ही चौकशीची यंत्रणा नाही आहे, चौकशीची यंत्रणा पोलीस आहे आणि म्हणून या 6% व्याजाचा प्रश्न आम्ही पोलिसांपुढे उपस्थित करणार आहोत। पोलीस ज्यावेळेस हा सगळा चौकशीचा अहवाल तयार करतील त्या अहवालामध्ये आमचा सहभाग असावा अशी मागणी तर आमची राहीलच, किंबहुना आमचा जबाब याचिकाकर्त्यांचा त्याच्यात घेतला जाईल। हे जरी खरं असलं तरी एकूण चौकशी अहवाल कशा स्वरूपाचा राहील याची सुद्धा माहिती आम्ही कारखाना सभासद या नात्याने आणि याचिकाकर्ता या नात्याने आमचा तो हक्क राहील, तो हक्क आम्ही बजावल्याशिवाय राहणार नाही। स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास जर पाहिला त्यावेळेस 30 कोटी लोकसंख्या होती। 30 कोटी लोकसंख्येमध्ये हातावर बोलण्या इतक्या जरी नाही शेकडो हजारो असतील स्वातंत्र्य सैनिक, म्हणजे 30 कोटीच्या तुलनेत काही हजारच स्वातंत्र्य सैनिक होते। तसं आमच्या 10,000 सभासदापैकी आम्हीच फक्त त्याच्यात लढाऊ वृत्तीने ते लढतोय। त्याच्यामुळे सगळ्यांनी त्या लढ्यात उतरावं अशी आमची अपेक्षा नाही, असं असतही नाही। दबाव आहेच ना, शेवटी कारखान्याची यंत्रणा ही अशा प्रकारची यंत्रणा असते की आर्थिक नाड्या सभासदांच्या ज्या असतात त्या कारखान्याच्या हातात असतात। याशिवाय विखे कारखान्याच्या बाबतीत आणखी वेगळी गोष्ट अशी आहे की विखे कारखान्याच्या ज्या संस्था आहेत, मग ते प्रवरा मेडिकल ट्रस्ट असतील, म्हणजे विखेंशी संबंधित प्रवरा मेडिकल ट्रस्ट, प्रवरा एज्युकेशन सोसायटी, विळद घाटातलं मेडिकल कॉलेज किंवा इतर नाशिकचं इंजिनिअरिंग कॉलेज, या जे विविध संस्था, या विविध संस्थांमध्ये जी नोकर मंडळी आहेत ती यांना त्या कारणास्तव त्यांच्या विखेंच्या दबावाखाली असते आणि हीच मंडळी इतर ठिकाणी त्यांचे नातेवाईक असतात, कुणी ना कुणी असतो, त्याच्यामुळे साहजिकच ते दबावाखाली असतात। इंग्लिश बोला फ्लुएंट, कारण सोबत आहे प्रॉमिनंट। उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा 8600000069।